आपण पाहणार आहोत चिकनची एक झटपट बनणारी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। अर्धा किलो चिकन घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही हळद घाला। हळद घातल्यानंतर तुम्ही 2 चम्मच धनेपूड घाला। त्याच्यामध्ये धनेपूड घातल्यानंतर मिक्स गरम मसाल्याची पावडर केली आहे ती त्याच्यामध्ये घाला। नंतर तुम्ही चिकन मध्ये आलं लसूण पेस्ट घाला। आलं लसूण पेस्ट घातल्यावरती तुम्ही त्याच्यामध्ये चिकन मसाला घाला। जो एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे तोच मी यूज करते, तो तुम्ही घालू शकता किंवा तुम्हाला आवडीचा अजून कोणता मसाला असेल चिकन मसाला तोही तुम्ही वापरू शकता। त्यानंतर लाल तिखट घातला आहे त्याच्यामध्ये मी। मीठ घातलं आहे त्याच्यामध्ये। मीठ घातल्यानंतर दही घातलं आहे आणि ते व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे। व्यवस्थित प्रत्येक पीसला लागेल असं ते मिक्स करून आपण घेणार आहोत। याच्यामध्ये मी कोणतंही वाटण घातलेलं नाहीये किंवा काही असं एक्स्ट्रा असं काही घातलेलं नाही। साधी सरळ रेसिपी आहे, कोणीही रेसिपी सहज करू शकते। हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं किंवा इतर पीजी म्हणून राहणारी मुलं ही सहजपणे करू शकतात, कारण की ह्याच्यामध्ये ना वाटण आहे ना काय आहे, साधी सरळ इझी रेसिपी आहे ती। 1 तास चिकन मॅरिनेट करायला फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि ते सुंदरपैकी सेट होतं। मॅरिनेट करायला ठेवून द्या। 2 मोठे कांदे घ्या आणि ते बारीक चिरा। नंतर एका कढईमध्ये 2 टेबलस्पून आपण तेल घेणार आहोत। तेल घेतल्यावर त्याच्यामध्ये जो चिरलेला कांदा आहे तो घ्या आणि तो परतवा। तो लाल होईपर्यंत तुम्ही तो परतवा। कांदा परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो आपण 2 मोठे टोमॅटो घेतले आहे आणि ते टोमॅटो आपण आता कांद्याच्या ह्याच्यात टाकत आहोत आणि तेही परतवून व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो शिजू द्यावा। कांदा आणि टोमॅटो प्रॉपर शिजण्यासाठी त्याच्यावरती झाकण ठेवून आपण 5 मिनिटं त्याला शिजू द्यावं। आता 5 मिनिटं झाली आहेत, आपण आता ओपन करून पाहूया की कांदा टोमॅटो शिजले आहेत का। आता बघा ते व्यवस्थित कसे मिक्स झाले आहेत। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिकन मसाला घालू। चिकन मसाला घातल्यानंतर आपण परत त्याला परतवूया। हे परतल्यानंतर आपण जे आता चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आपण आता त्याच्यामध्ये घालूया आणि ते प्रॉपर मिक्स करूया। आता आपण चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यावरती आपण त्याला झाकण लावून चिकन शिजण्यासाठी ठेवू शकतो। हे बघा करता करताच त्याला किती कांद्याचं आणि टोमॅटोचं पाणी सुटलं आहे। आता त्याच्यावर झाकण लावून आपण 20 ते 25 मिनिटं ते झाकण ठेवूया। चिकन शिजण्याची वाट पाहूया। आता आपण 10 मिनिटांनी ते ओपन करूया आणि त्याच्यामध्ये ते शिजले की नाही पाहूया आणि त्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर पेरूया। कोथिंबीर घातल्यानंतर आपण परत ते थोडंसं हलवून घेऊया। हलवून झाल्यावरती आपण त्याला परत झाकण लावून अजून 10 ते 15 मिनिटं चिकन पूर्णपणे शिजण्यासाठी ठेवूया। मस्तपैकी भाकरी करूया। ज्वारीची भाकरी ही पौष्टिक असते, त्यामुळे ती आपण खावी। आपल्या आहारात ज्वारीची भाकरी नियमित असावी म्हणून आपण आता ज्वारीची भाकरी बनवत आहोत। ज्वारीची भाकरी आणि चिकन हे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे, एकदा खाऊन बघा। तसं हे चिकन तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर असं कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता। खूप साधी सरळ रेसिपी आहे, कोणीही करू शकतं। त्याच्यामध्ये वाटण केलेलं नाहीये का खूप सारं काय काय त्याच्यामध्ये मिक्स केलेलं नाहीये किंवा त्याची पण भाकर शेकायला ठेवली आहे, त्याला पलटली आहे।
आता बघा ती कशी टम्म फुगते आहे. आता बघा इथे आपलं चिकन हे रेडी झालेलं आहे. मस्त चिकन आणि भाकरी छान दिसतंय बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.